नमस्कार. मी शेखर करमरकर आणि मी आता महाराष्ट्र वेदर किंवा महाराष्ट्राचं हवामान हा नवीन चॅनल सुरू करतो आहे. कारण आता जे काही चॅनल किंवा महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल माहिती देणाऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्यात अ, गावानुसार म्हणा किंवा अतिशय चांगल्या ग्राफिक्समध्ये म्हणा, असं मिळत नाहीये, असं मला वाटलं. म्हणून हा नवीन चॅनल सुरू करतोय. मी जे काही सांगीन, म्हणजे कुठं पाऊस पडतोय, किती टेम्परेचर आहे, तर ते तसं आहे का नाही हे तुम्ही कॉमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही कुठल्या गावावरनं बोलताय किंवा लिहिताय तेही सांगा. म्हणजे मला माझा चॅनल सुधारण्यासाठी मदत होईल. अ, आत्ता मी सुरू करतो आहे. जेव्हा रेकॉर्ड करतो आहे, तेव्हा 24 जून 2026 सकाळी रेकॉर्ड करतो आहे. पहिल्यांदा आपण काल मुंबईत पडलेला पाऊस बघूयात, की हा मुंबईचा भाग आहे आणि हा आता पाऊस तिथे बराचसा जवळ-जवळ येतोय समुद्रामधून आणि हा खूप मोठ्या प्रमाणात रात्रभर पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे मुंबईत दादर, गिरगाव सगळ्या भागात भरपूर पाणी साचलेलं आहे. हा पाऊस मुंबईमध्ये रिमझिम सुरू राहील आणि नंतर तो साधारणतः रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत थांबून जाईल. नंतर आपण अ, जे आपलं हवामान खातं असतं भारताचं, त्यांच्याकडनं अ, मान्सून किती पुढे गेला हे दाखवलं जातं. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की 23 जूनला हा आता बऱ्यापैकी पुढे सरकलाय. बराचसा महाराष्ट्र त्यांनी आता कव्हर केलेला आहे. त्याच्यामुळे ही चांगली गोष्ट आहे, की मान्सून पुढे सरकतोय. परंतु माझं पुन्हा-पुन्हा असं सांगणं आहे, की यावर्षीचा पाऊस हा एकंदरीत कमी असणार आहे. माझ्या मते तो साधारणतः 60-70% पर्यंत पडेल. म्हणजे पूर्ण वर्षाचं आपण जेव्हा एकत्र करू तेव्हा. आता बघूया यावर्षी मौसम कसा असतोय, पण यावर्षी कमी असेल असा माझा अंदाज आहे. नंतर या नकाशामध्ये आत्तापर्यंत म्हणजे यावर्षीचा सीझन सुरू झाल्यापासून जो पाऊस पडलाय, तो दाखवलाय. त्याच्यामध्ये नंदुरबारला काही पाऊस पडलाच नाहीये आणि बऱ्याच ठिकाणी खूप कमी पडलाय. म्हणजे इथं -88, -80 म्हणजे यावर्षी मौसमला बराच उशीर झाला. त्याच्यामध्ये पाऊस पडलेला नाही. आत्ता-आत्ता 1-2 दिवसापासून व्यवस्थित सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे हा सध्या तरी खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रात पावसाची तूट आहे. नंतर आता महाराष्ट्रामधलं पूर्ण तापमान मी दाखवतोय. हे मॅक्सिमम म्हणजे दिवसातलं सगळ्यात जास्त तापमान आहे. अ, उद्याचं म्हणा, आजचं म्हणा. तर आता कसं झालंय, की पाऊस तसा सुरू झाल्यामुळे तापमान कमी आलेलं आहे. आता मुंबईत 29 आहे, नाशिकमध्ये 30 आहे. हे मॅक्सिमम टेम्परेचर आहे. जर आपण भारताचा पूर्ण नकाशा बघितला, तर मग उत्तर भारतामध्ये म्हणजे यूपी असेल, दिल्ली किंवा राजस्थान तिथं अजूनही गरम आहे. म्हणजे प्रयागराजला अजूनही 40 आहे, दिल्लीला 40 आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात आता जरा बरी परिस्थिती झाली आहे. कारण आपला मान्सून महाराष्ट्र कव्हर करतो आहे. आता तुम्हाला हे मोसमी वारे कसे असतात ते दाखवतोय. हा सोमालियाचा किनारा आहे आफ्रिकेतला. तिथून हे वारे तयार होतात आणि हे वारे अरेबियन समुद्रामधनं भारतामध्ये येतात. त्याला आपण इकडची ब्रांच म्हणतो. म्हणजे ही झाली नैऋत्य मोसमी वारे आणि मग बंगालच्या उपसागरातनं पण येतात. ते मग नॉर्थ ईस्ट इंडिया कव्हर करतात. तर अशा प्रकारे हे हवामान चालू आहे. फक्त प्रॉब्लेम असा ह्याचा असा होतो, की सध्या एल निनो असल्यामुळे आता मी तुम्हाला दाखवतो, की एल निनोमुळे काय झालंय, हे जे तापमान आहे हा समुद्रातलं, आता तुम्ही इथं बघितलं बे ऑफ बंगाल 37 डिग्री, अरेबियन सी 35-36 डिग्री. तर हे तापमान हे प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे मगाशी मी तुम्हाला वारी दाखवली, हे इथून येणारे, तर त्याच्यामुळे होतंय काय, की हा समुद्रच तापलेला आहे. त्याच्यामुळे हा तापलेला समुद्र एकतर वारं जनरेट करत नाही आणि जरी केले तरी त्याच्यामध्ये बाष्प फार राहत नाही. कारण त्याला फोर्स नाही, मोमेंटम नाहीये यावर्षी. जेवढा डिफरन्स असेल तेवढा मोसम किंवा आपला मान्सून चांगला असतो. यावर्षी ह्या समुद्राचंच तापमान खूप वाढलंय. आता मी तुम्हाला एल निनोची गंमत दाखवतो. आता एल निनो कशाला म्हणतात, की
हा जो पट्टा आहे लाल लाल झालेला, तो एल निनोचा भाग आहे. आता आपण हा पट्टा असाच जर कंटिन्यू केला तर हा भारतापाशी येतो आणि तोही लालच झालेला आहे. त्याच्यामुळे एका बाजूला मान्सून ज्याचे वारे असे वाहत आहेत आणि दुसऱ्या बाजूला हा तापलेला समुद्र, ह्याच्यामध्ये यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे आणि त्याच्यामुळे यावर्षी मान्सूनचं प्रमाण कमी असणार आहे. नंतर आता आपण ढग किती आहेत महाराष्ट्रात साधारण ते बघतोय. तर मान्सूननी आता महाराष्ट्र बऱ्यापैकी कव्हर केलाय. जर आपण वरती बघितलं तर वरती अजूनही मान्सून पोहोचलेला नाहीये. इकडं फक्त पोहोचलाय बंगाल आणि नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये. परंतु इकडे पोहोचलेलं नाही. इथं आपण बघितलं की टेम्परेचर सुद्धा अजून जास्त आहेत. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रात आता मान्सून बऱ्यापैकी पोहोचलेला आहे. हा जो चित्र दिसतंय त्याच्यामध्ये मुंबई भागामध्ये सध्या रडारचं चित्र आहे. सध्या जे मी रेकॉर्ड करतानाच आहे. तर इथं आपण बघू शकतो की साधारणतः 3 मिलीमीटर, 7 मिलीमीटर अशा प्रकारचा पाऊस मुंबईत सुरू आहे. तर मुंबईत थोडं झूम इन करून जर आपण बघितलं, तर दक्षिण मुंबईत पाऊस जास्त आहे सध्या पडतोय. वरती कमी आहे, पण साधारण सगळीकडे उपनगरात म्हणा, दक्षिण मुंबईत म्हणा, सगळीकडे पाऊस आहे. मुंबईच्या आसपासच्या परिसरात पण पाऊस आहे आणि हा पाऊस साधारणतः आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत राहील आणि मग कमी होईल. आता पुढच्या 1 दिवसात म्हणजे साधारण 24 तासामध्ये कुठे पाऊस पडेल ते मी सांगतो. तुम्ही हे चित्र नीट बघा आणि तुमच्या भागात पाऊस पडलाय का नाही हे मला कॉमेंटमध्ये कळवा. पहिला भाग म्हणजे कोकण किनारपट्टीवरती पाऊस आहे. खूप मोठा नाहीये, पण रिमझिम म्हणजे भिज पाऊस आहे. इथं व्यवस्थित दिसतं की घाटमाथ्याच्या अलीकडेच पाऊस आहे. घाटमाथा ओलांडून हा सध्या तरी दिसत नाहीये पुढे गेलेला. नंतर इकडे जेव्हा आपण येतो, तेव्हा काही ठिकाणी म्हणजे यवतमाळ ते अमरावती, नंतर अकोल्याच्या जवळ हिंगोली, जिंतूर, परभणी, माजलगाव या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस आहे आणि बाकी बराचसा भाग म्हणजे अगदी नागपूरपासून परळीपर्यंत, जळगावपासून नांदेडपर्यंत हा मोठा पट्टा पावसाने कव्हर केलाय. पण हा पाऊस जास्त वेळ टिकणारा नाहीये. साधारणतः एक एक दिवसामध्ये हा थांबून जाईल. नंतर इथं एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे, की जिंतूर, हिंगोली, सेलू, पाथरी, परभणी, पूर्णा, गंगाखेड या भागामध्ये उद्या किंवा परवा भरपूर पाऊस होणार आहे. त्याच्यामुळे या भागात आणि तो पुढे नांदेडलाही सरकणार आहे हळू-हळू. मी आता तुम्हाला दाखवतो पुढे नांदेडला सरकतोय तो. इथं मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. तो नांदेडला सरकलेला आहे आणि नंतर तो थांबला. मगाशी दाखवला तोच पाऊस दाखवतो, म्हणजे तो भाग पावसाचा, की बाकी महाराष्ट्रामध्ये इथं एक चंद्रपूरच्या जवळ थोडाफार प्रमाणात आहे. म्हणजे हा मी उद्या आणि परवा म्हणजे पुढच्या 2 दिवसामधला सांगतोय. आणि इथं जो सांगतोय, इथं मात्र बऱ्यापैकी पाऊस होईल. म्हणजे नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, परभणी या भागामध्ये अ, मुसळधार पाऊस व्हायची शक्यता आहे पुढच्या 2 दिवसामध्ये. आणि मग बाकी आता कसं होतंय, की हा पाऊस आता कमी-कमी होत चाललाय. 2 दिवसांमध्ये हा थांबून जाईल सगळा. आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रातलं बरचसं बघितलं. आता फक्त एक छोटंसं सांगायचंय, की जर कुणाला युरोपमध्ये जायचा विचार करत असाल किंवा काही ट्रिप प्लॅन करत असाल, तर आत्ता तरी मुळीच जाऊ नका. कारण युरोपमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आलेली आहे. आता हा युरोप आहे. युरोप हा थंड प्रदेश आहे. पण बघा तर तुम्ही, की फ्रान्समध्ये 41 टेम्परेचर आहे. पॅरिसमध्ये 39 आहे. तर एवढं हे सगळं फ्रान्स गरम झालेला आहे. इंग्लंड पण गरम झालाय. कारण इंग्लंडमध्ये किनारी भाग आहे. 25 डिग्रीच्या वर गेल्यावर तिकडे हीट इमर्जन्सी डिक्लेअर केली जाते. त्याच्यामुळे सध्या इंग्लंडमध्ये हीट इमर्जन्सी आहे. फ्रान्स खूप गरम झालाय. जर्मनी, बेल्जियम नंतर डच, स्पेन, पोर्तुगाल आणि हा सगळा मधला भाग इटली पण खूप गरम झालाय. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल, की आपण युरोपमध्ये गार फिरायला जावं, तर तसा आत्ता विचारही करू नका. साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तुम्ही युरोपला जायचं तर जा. सध्या युरोप भयंकर गरम झालेला आहे. तर मित्रांनो, मी जिथं पाऊस दाखवलाय तिथं पडलाय का नाही हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हा नवीन जो माझा उपक्रम आहे ज्याच्यात मी व्यवस्थित
येत्या 2 दिवसाची आणि नंतर काही प्रमाणात पुढचा पण भागाची पाऊस, तापमान आणि एकंदरीतच हवामान ह्याच्याबद्दल माहिती द्यायचा आटोकाट प्रयत्न करतो आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर सांगा. कुठून बोलताय ते सांगा आणि मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या भागात पाऊस पडला का नाही तेही सांगा. धन्यवाद.